खरं तर शब्दच नाहीये. म्हणजे मी खूप बोलते, तुम्ही मला ऐकलं असेल, बघितलं असेल, पण कधी कधी आपल्याकडे शब्दच नसतात आणि आपण ब्लँक होतो. तसंच झालंय. गणपती बाप्पाच्या समोर मी आहे. जे पण काही बोलेल ते खरं बोलेल, खोटं बोलणार नाही. आणि कधी तर खोटं बोललं तर ते पकडलं जाईल याची कल्पना आहे मला. काय म्हणू, कुठून म्हणू, कशी सुरुवात करू मला माहित नाही. स्टेजवरती मगाशी एक कृतीपंथी बहीण आली, माझी चेला आहे ती आली आणि तिने मला बोलली की गुरु मला तुम्हाला साडी द्यायची आहे. तर ऍज युजल मी तिला म्हटलं हा. आणि नंतर हळूच भाऊनी मला सांगितलं की यांच्या वडिलांनी ह्याला स्वीकारलंय. आणि माझ्या हाताला घाम यायला लागला. तुम्ही विचार करा, कालच तुम्ही वडिलांविषयी ऐकलं असेल की पिता म्हणजे काय असतं. आणि खरंच पिता म्हणजे काय असतं, म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये पण पित्याला सूर्याचं कारक मानलं जातं. आपली पत्रिका आपण जेव्हा चंद्राच्या ग्रहाने बघतो म्हणजे मातृकारक असते आणि वडिलांना सूर्य म्हटलं जातं. आणि मी तिकडनं गणपतीच्या मंदिरापर्यंत जाईपर्यंत मला ना सगळं आठवायला लागलं होतं की माझा भवानीपेठेतला जन्म आहे. पुणा भवानीपेठमध्ये माझे वडील पोलीस मध्ये होते. दादा खूप सरळ साधा सोपा माणूस होता. कधी त्यांनी माझं कधीच असं म्हणजे मारलं नाही किंवा काही केलं नाही. पण माझ्यामुळे होणारा त्रास माझ्या वडिलांना मी बघित होतो. आणि दादांकडे मी वडिलांना दादा म्हणायची. बुलेट होती आणि चतुर्शिंगी म्हणून एक देवीचं देऊळ आहे तिकडे. चतुर्शिंगीवरून घेऊन यायचे मला, संडेला घेऊन जायचे. आणि तेव्हा ते अप्पू राजाचं सिरियल लागायचं. हत्तीचं एका मुलाचं अप्पू राजा की कहाणी म्हणून एक सिरियल लागायचं. दादा मला घेऊन यायचं त्याच्यावर. आणि मग चतुर्शिंगीच्या तिकडे तो कागदाचा एक तो पंखा असायचा, 2 चक्र नाही का आत फिरतात कर 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 तसा. आणि ती त्याच्यामध्ये ठेवतो, टपामध्ये ठेवतो, ती बोट असायची पत्र्याची. ते घेऊन आणि मग मला त्या दिवशी असं वाटायचं की मी स्वतः संतोषी माता आहे. त्या आविर्भावात मी त्या बाईकवर बसायची. आणि एकदा भवानी पेठेच्या गेट जवळ आलं आणि कोणीतरी गणपत पाटील बोललं सावंत साहेबांनी. आता मी त्या दादांना सावंत साहेब म्हणते. सावंत साहेबांनी मला उचललं, खाली ठेवलं आणि लात मारली का काय मारली, मी त्याला नेहमी लातच मारली बोलते. दादांनी मला लात मारली, मी खाली पडले आणि त्यानंतर त्यांनी माझ्याशी कधीच बोलले नाही. कुठून तरी तो आवाज आला होता, गणपत पाटील. माझी काही चुकी होती का सांगा ना. माझी काहीच चुकी नव्हती. पोलीसवाल्या लाल बूट घातलेल्या त्या माणसाची काही चुकी नव्हती. नुसतं गणपत पाटील म्हटले म्हणून दादांनी माझ्या ढुंगणावरती लात मारली आणि ते निघून गेले. आणि मला कळत नव्हतं की काय झालंय. हा पहिला प्रसंग माझ्या आयुष्यातला. आणि गणपत पाटील काय असतं हे तेव्हा शनिवारी मराठी पिक्चर असायचे आणि रविवारी हिंदी पिक्चर असायचे. आमची माती आमची माणसं, किलबिल वगैरे असं. आणि त्याच्यानंतर ते लागायचं. आणि तमाशामध्ये मी एक माणूस बघितला, बायकी हावभाव करणारा. आणि मला कोणते सांगितलं की तुझं भविष्य आहे. तुम्ही विचार करा, 7-8 वर्षाच्या मुलाला जेव्हा घरचे सांगतात हे तुझं भविष्य आहे, त्याला हसावं का रडावं कळत नसेल. आज इकडे बसले ना हे तुम्ही सगळे समाजात आणि याला कारणीभूत तुम्ही आहात. हो, समाज आपण कोण असतं. समाज पहिला समाज असतो आपले आई वडील ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय, बहीण भावंड. दुसरा समाज नातेवाईक, शाळा आपण जे असतो. आणि तिसरा हा जे तुम्ही मला ऐकायला बसलेत ना निवडणुकाचे काटे हातामध्ये घेऊन की बाई तू चुकलीस की आम्ही तुला विचारणार, तो समाज. तुम्ही कधी मला कोणीतरी सांगा, तुम्ही सगळे शाळा शिकलेले आहात, सफेद कपडे घातलेले आहेत, तुम्ही सगळ्या लांब लांब मंगळसूत्र घातलेले. कधीतरी तुम्ही शाळेमध्ये प्रत्येक जण शिकलेला असाल, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकी लिंगी. तुमच्यापैकी कधीतरी कोणी आपल्या शिक्षकांना विचारलंय का नपुसकी शब्दाचा अर्थ काय? कोणी विचारलंय का दादा? नाही विचारलं. तुम्ही कधीतरी लहान हिजडा रस्त्यावरती भीक मागताना बघितलंय का? मग तुमच्या मनात कधीच प्रश्न नाही आले की हा प्रकार आला कुठून, काय हे एलियन आहेत का, कोई मिल गया का जादू सारखं. माझ्या वडिलांनी माझ्याशी बोलणं सोडून दिलं आणि त्याची किंमत मी कालपर्यंत मोजते. गेल्या 1.5 वर्षापूर्वी माझे वडील वारले आणि मगाशी भाऊंनी सांगितलं की माझ्या वडिलांना अनाथ आश्रमामध्ये ठेवलं होतं माझ्या मोठ्या भावाने प्रॉपर्टीसाठी, म्हणजे असतील काही इश्यूज. आणि ते वारले तर मला 8 दिवसांनी मी गणपतीच्या मंदिरात होते विरारला. माझ्या एका भावाने मला मेसेज केला कंडोलन्स. तर म्हटलं कोणाचं कंडोलन्स? तर त्यांनी लिहिलं, म्हटलं हुज कंडोलन्स? तर त्यांनी लिहिलं फक्त दादा. आता आपण मावशीच्या मुलाला दादा म्हणतो, कोणालाही दादा म्हणतो. तर म्हटलं कोण बाबा दादा? तर त्यांनी लिहिलं युअर फादर आणि डॉट 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 डॉट. तुम्ही विचार करा, मी गणपतीच्या देवळात आहे आणि मला कळतंय की माझे वडील वारलेत
कधी वारले काय वारले काही माहिती नाही. माझ्या घरापासून गणपतीच्या मंदिर पासून माझं घर हल्ली 10-15 मिनिटं असतील. त्या दिवशी मला गणपतीच्या मंदिरापासून घरापर्यंत जायला 3 तास लागले. आपण आपला बाप गमावलाय, चुकी कोणाची? मला कालपर्यंत तर मी बरोबरच वाटत होती आणि अचानक वडील वारले समजल्यानंतर पायाखालची वाळू सरकण्या सगळ्या गोष्टी मला जाणवत होत्या. मला घाम फुटत होता, मला भीती वाटत होती, मला रस्त्यात चालता येत नव्हतं. रिक्षावाल्याने एकदा मला हाताने धरून बाजूला टाकलं तर मला छक्का लोक पीके दारू पीके घुमता येईल. मी दारू प्यायली नव्हती पण मला भोवळ आली होती. त्या दुसऱ्या म्हटलं हिजडे लोक दारू पिऊनच रस्त्यावरती तमाशा आहेच घालत असतात हे लोक. तरी मला काय त्याला उत्तर द्यायलाच कळत नव्हतं. घरी आली, मला लघवीला होतो तर मला सुचत नव्हतं काय नव्हतं. मी परत 10 मिनिटांनी फोन केला, कसं झालं? ते बोले 8 दिवसांनी झालं, आता 10वं करणार आहे इंद्रायणी काठी. आणि काल मी परवा इंद्रायणीला तिकडे गेली होती आणि मी ब्रिजच्या त्या साईडनी माझ्या मोठ्या भावाला केस काढताना बघत होती. माझी बहीण तिच्या नवऱ्याबरोबर बसली होती. त्यांची सोफिस्टिकेट डिसेंट फॅमिली तिकडे होते. ते भाताचे गोळे वगैरे केले होते आणि मी त्याच पात्राच्या तिकडनं वडिलांना हे केलं. प्रश्न पडला, भावाविषयी खूप राग आला, बहिणीविषयी खूप राग आला की अरे माझं जगभर नाव आहे. मी अमेरिकेला जाऊन आली, भाऊ लंडन म्हणजे माझ्या पासपोर्टवरती सगळे तप्पे. मी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आले, मी मोठ्या मोठ्या मंत्र्यांबरोबर बसते, सगळ्यांबरोबर बसते. पण इतक्या वर्षामध्ये मी माझ्या बापाला कधी थँक्यू पण नाही म्हणू शकली किंवा टाटा मुलाची संधी मला ह्यांनी दिली. पण तुम्ही विचार करा मी अजून किती तोकडी आहे. मग माझा सन्मान कशाचा होतोय? माझ्या पैशाचा होतोय का मी बोलते त्याचा होतोय का मी माणूस असल्याचा होतोय? ह्याचा विचार कोण करणार? असो, वडिलांचं आपण पिंडदान जेव्हा बघतो ना तेव्हा कळत असतं की आता आपण खऱ्या अर्थाने अनाथ झालो. मी रिसेंटली कधी ना माझ्याही खूप लहानपणी वारली आणि मी रात्री 1:30-2 वाजता ना उठून आई आई करत उठून बसते आणि मला खूप वाईट वाटतं की मी माझ्या आईला वारलेले म्हणजे माझ्या मामाने मला उचलून आईला अग्नी द्यायला लावली होती, सगळं बघितलंय. आणि मला खूप असं वाटतं की आपण अनाथ आहोत. अनाथ या शब्दाचा अर्थ आपण जेव्हा तिथे खाटेवरती असतो ना, अरे आपलं कोणीच नाही आहे जगामध्ये, आपण नो वन इज गोइंग टू आस्क मी, की मला विचारणारच कोणी नाहीये, मी एवढी अनाथ आहे. अनाथ शब्दाचा अर्थ मला तेव्हा रात्री 1:30-2 वाजता कळतं. आणि जेव्हा मी खाली बघते ना गोदडीवर माझी जी मुलं झोपलेली असतात त्यांना बघून वाटतं की नाही मी अनाथ नाहीये, हे माझे मुलं आहेत आणि मी त्यांची आई. मला तुम्ही टाळ्या 10 मिनिटं वाजवूच नका भाऊ. मी हा विचार करते की मला माहिती होतं सुरेश वामनराव सावंत, रत्नागिरी सड्यामिऱ्या माझे वडील होते, सुहासिनी सुरेश माझी आई आहे. 2 दिवसाच्या 3 दिवसाच्या मुलाला काय माहिती असेल त्याचे आई वडील कोण आहेत, कुठला गोत्र आहे, काय, तुम्ही विचार करा. आणि झोपेमध्ये मी त्याची दुधाची बाटली बाजूला ठेवलेली असते, मग त्याच्यावर मग काही बसेल म्हणून परत झाकण लावते आणि मग त्याच्या डोक्यावर हात फिरवते. मग खरंच अनाथ आपण जेव्हा म्हणत असतो तेव्हा आपण म्हणतो ना, आणि काल मी तेव्हा तुकाराम महाराजांच्या तिकडे ऐकले, जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले देव तेथेची ओळखावा, साधू तेथेचे जाणावा, आपण सगळं म्हणतो. पण माझ्यासारखी स्वार्थी कोणी नाहीये. मी तुम्हाला खरं सांगते, सोशल वर्कर वगैरे काही नाही. मी माझ्या गरजेसाठी त्या मुलांकडे, कारण की माझ्यातली पोकळी दुसरं कोणी समजू शकणार नाहीये. मी असाच एक किस्सा सांगते. मी जेव्हा घर सोडून 60 रुपये एसी टीव्ही होता आमच्याकडे, येरवडा कल्याणी नगरला दादा राहायचे. वडील डबा आणायला गेले, 60 रुपये घेऊन मी पळून आली, चिंचवडला आली. चिंचवडून टमटम जायचं, दादर 60 रुपये 30 रुपये करून मी त्याच्यात बसली. खोपोली गेल्यावर मला हायसं वाटलं, दादरला आले. आणि मी जेव्हा दादर स्टेशनला आली तेव्हा मी सिद्धिविनायकाच्या मंदिराच्या तिथे गेली. मंगळवार होता, लोक मोतीचूरचे लाडू देत होते. मी एक खाल्ला, परत राऊंड मारून मी परत दुसरा लाडू खाल्ला. ते गुजराती माणसाच्या लक्षात आलं की कालटा सारखा येतं लाडू खाल्ला, त्याने मला ओरडला, तो दिला. आणि मग मी दादर स्टेशनला जेव्हा रात्री झोपायला गेली तेव्हा माझ्या डोंगरावरती पोलिसांनी काठी मारली, आयुष्यातली दुसरी काठी लागली होती. भूक लागली, काय करू, माझ्या खिशामध्ये फक्त 7 रुपये का 8 रुपये होते. मी ते कॅन्टीन असतं रेल्वेचं कॅन्टीन, तिथे गेली तर त्या माणसाने ग्लासमध्ये हात टाकून ते ठेवलं. ते पाणी पिवे ना, मला काचेचे जड ग्लास असायचे, उसाच्या रसाच्या दुकानात असायचे, त्याचे 4 ह्याच्यामध्ये हात टाकून तसं ठेवलं. माझ्याकडे पैसा होता, त्याने चॉकलेटी कलरची डिश, टवका उठलेली डिश मला अजून आठवतं, रगडा पॅटीस दिलं. ते खाल्लं आणि तेव्हा मला कळलं की अर्थ काय माझ्या आयुष्याचा. मी इजडांमध्ये गेली, इजडांनी मला बोलले, अरे पोलिसाचं पोरग आहे, पोलीस शोधत येणार तुला, तुझ्यामुळे आमचं बिल पण होणार, आम्हाला पकडून घेऊन जाणार, काय करणार. तरी 2 दिवस कोण बसून खायला घालणार. इजडांनी मला खायला घातलं. त्यांच्याकडे फर्स्ट टाइम बघितलं की उकडा तांदूळ काय असतं. इथे मी इंद्रायणी तांदूळाशिवाय खायची नाही, इथे संतूर साबणाशिवाय मी खायची नाही.
2 दिवसानंतर मोठी गुरुबा बोली कितना दिन इसको बैठ के खिलाएंगे बेटा, सिग्नल पे इसको खड़ा कर दे. दॅट वॉज मुवमेंट फॉर मी. कॉन्व्हेंट ऑर्नेल हायस्कूल मध्ये मी शिकत होती. पुण्याला भवानी पेठेच्या तिथे ऑर्नेल हायस्कूल आहे, मॉडर्न बेकरीच्या तिथे. कॉन्व्हेंट स्कूल मधला मी मुलगा. आणि विचार करा मला, आणि त्या दिवशी मला स्वतःला सिंड्रेला झाल्यासारखं, कुठली साडी घातली काय घातली मला माहित नाही, केस लावले, पायामध्ये स्लीपर नव्हती, माझ्या पायात न चप्पल घातलेली मी त्या दिवशीची सिंड्रेला होती. येणारा झाडा घेत होते आणि एखादी पिस्ता कलरची फिया दिसली की मी अशी लपायची. बटन आपलीच गाडी येईल, कोणी आपल्याला धरेल घरचं. आणि अर्ध्या 2 तासानंतर माझ्या हातामध्ये 5 रुपयाची नोट मिळाली. मला आय वॉज हॅपी की मला कोणीतरी पैसे दिले. 5 रुपयाची नोट, ती पण सेलो टेप लावली होती. कारण की आपण कचऱ्याच्या कुंडीमध्ये पैसे फेकत नाही ना, तर कुठेतरी द्यायचं म्हणून कचऱ्याची वजा म्हणून ते पैसे दिले होते मला, 5 रुपयाची नोट. ते पैसे घेऊन माझा गुरु बोलला हे भीक मागणे का बिल आहे नाही. आम्ही कधी मागितलंच नाही हो. मला उशावतक व्हायचं होतं, मला इला ऋण व्हायचं होतं, म्हणून मी घर सोडून पळून आली होती. त्यात ते गाणं माझ्या डोक्यात होतं, आकाशी झेप घेरे पाकरा सोडी सोन्याचा पिंजरा. पण सोन्याचा पिंजरा जरी असता तरी ते माझं होतं, हक्काचं घर होतं. इथं मला विचारणारं कोणी नव्हतं. कॉमन टॉयलेट बाथरूम होतं, सगळ्यामध्ये राहायचं कोणी. दिलं जेवायला जसे आजूबाजूवाले सगळे दारू प्यायचे, त्याच्यातच राहायचं कोणी. माझे कंबल ओढायचं कोणी. त्या घरामध्ये मी राहत होते, विचार करा. पण मला परत पलटून कधी जावं असं वाटलं नाही. एक दिवशी माझ्या गुरुने विचारलं क्या करेगा बेटा. म्हटलं गुरु मला नाही जमत येते, मला नाही. ते म्हणजे बैठ के कोई नहीं खिलाएगा बेटा, एक दिन मेहमान नवाजी करेंगे. मटणाचे पीसेस एवढे मोठे, आपण व्हेजिटेरियन, आपण मटण मच्छी खात नाही. ॲल्युमिनियमच्या ताटात एवढा मोठा मटणाचा तुकडा दे. म्हटलं काय दिलंय काय नाही दिलंय. उपाशी नुसतं भात मी पाण्याबरोबर खाल्ला. मग गुरु विचारलं तू क्या करेगी. म्हटलं नाही मुझे कुछ तो करना है, मैं जाऊंगी नहीं. मला एका संस्थेमध्ये 1500 रुपयावरती कामाला लावलं. जेव्हा मी संस्थेमध्ये कामाला HIV एड्स मध्ये मी काम करत होती. महिला सेक्स वर्कर्स, महिलांसाठी मी आशा हॉस्पिटलच्या बरोबर लोकांमध्ये मी काम लागले. बऱ्यापैकी मी बोलकी आहे, सगळ्या बायकांशी बोलायची वगैरे म्हणून कामाला लागलं. आणि हळूहळू कळलं की अरे सेक्स वर्कर महिला आणि आमची जिंदगी सेम आहे. आपण जसं गणितामध्ये बोलतो ना, वजा वजा अधिक. कारण की त्या महिला असून सुद्धा फक्त निव्वळ ते शरीर विक्री करतात म्हणून समाजाने त्यांना बाहेर काढलेलं आहे, लाईमलाईट पासून त्यांना वेगळं केलंय. तसंच मी आहे. आणि मग मी त्यांच्यावर काम करता करता आमच्या लोकांसाठी काम करायला सुरुवात केली. सखी 424ची स्थापना आम्ही केली. आणि तेव्हा लोक हिजडे यायचेच नाही. नहीं तेरे दवाखाने में आके हमको क्या मिलेगा, तू नाखून काटने को बोलता है, तू बोलता है दारू नहीं पीने का. आणि मग मला कळलं की हिजडांकडे काय नाही. एक दिवशी मी माझ्या माटुंग्याला माझ्या गुरुबरोबर गेली. तर गुरुने म्हटलं गुरु बोली इधर ना बहुत अच्छा रसम और वडा सांबार मिळत आहे. तर म्हटलं चला ना आपण वडा सांबार खाऊया गुरु. तर गुरुने माझा हात धरला आणि गेटच्या बाहेर बसवलं. तर मी परत म्हटलं ही काय बसली. मला म्हटलं हिला पैसे मोजायचे असेल किंवा पायात गोळा बिळा आला असेल म्हणून बसली बाहेर. ती बोली नहीं बेटा अंदर नहीं जाने का, वो चिल्लाता है सेठ लोग, आपण लोग पायरी पे बैठ के खाने का. त्यांनी एका पिशवीमध्ये वडा सांबार रसम असं दिलं. त्या पिशवीमध्येच ती खात होती. मला खावंय ना, पण तिने 2-3 वेळा आग्रह केला खाले बेटा म्हणून मी चोरट्या नजरेने तो रगडा इडली सांबार त्या पिशवीमध्ये सांबार चटणी मिक्स केलेलं खाल्लं. आणि जेव्हा माझे गुरु पैसे द्यायला तो सेठ बोला नाही अक्का कोई जरूरत नाही, आशीर्वाद दो. माझी गुरु आणखी खुश झाली. चल आगे जाके निंबू पाणी पिएंगे. आणि ती मला बोलली ठीक आहे. मला ते खूप वाईट वाटत होतं. मला खूप आतून वाईट वाटत की मला साधं हॉटेलमध्ये घ्यायला तयार नाहीये. मला हे कळत की माझी जिंदगी मी काय करणार. आणि चित्र तुम्हाला काय वाटतं एवढं सोपं आहे का बदललं. एवढं सोपं नसतं आयुष्यामध्ये. मी ते अमिताभ बच्चनचं पहिले बघायचं. तो एका दुकानातून रोटी चोरतो आणि पळता पळता समुद्र किनारी पळतो आणि त्याच्या पायामध्ये बूट येतं. मी असल्याला पळून बघितलं. 1 तास पळाली, 2 तास पळाली, पायात बूट आलेच नाही. जेव्हा मी सखी 424ची सुरुवात केली तर फर्स्ट टाइम मी आणि तेव्हा बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आम्ही अकाउंट उघडले. मग हिजडांचे तुम्ही पैसे जमा कुठे करता. हॉटेलवाले अन्नाकडे आम्ही पैसे जमा करतो. लिखापडी काही नाही. आज 1000 रुपये दिया, कल 500 रुपये दिया, थोडेसे गुरु चोरून न द्यायचे. आणि मग त्या हिजडांचे तू क्यों पैसा जमा करते. गाव में मेरी ना बहन का शादी है. माझा चंपा नावाचा एक हिजडा होता हैदराबादचा, आंध्राचा. किसके लिए पैसा जमा. बोली मैंने गौरी ना 30,000 का 21,000 तिने जमा केले थे. मेरा छोटा बहन का शादी है, मैं बाल काट के गाव में जाएगा. बघा ते हिजडाने सांगितलं. आणि तिने पैसे जमा केले, पाठवले. आणि एक दिवशी ती खूप दारू पिऊनच शिव्या घालत होती. म्हटलं क्या हुआ चंपा. बोलते गौरी तेको बोलू मेरे बहन को लड़की भी हो गया, मेरे को घर वाले ने बोला नहीं और मैं शादी के लिए उसका पैसा जमा करे. म्हणजे तुम्ही विचार करा लोकांना पैसे पाहिजे असतात पण हिजडे नको. आमच्याकडचा समाज रात्री बेरात्री चुपचाप घरामध्ये जातो, पैसे देतो आणि निघून येतो. कारण की पैशाला जात धर्म लिंग नसतं ना. मी जसं मगाशी म्हणे पैसा कोणी कसा डब्यात फेकत नाही. होता
होता दिवस गेले, मी पण थोडी रुळत गेली, सवयीप्रमाणे होत गेली. एखाद्याने हातामध्ये पैसे दिले की वाईट वाटायचं सुरुवातीला, नंतर डोक्यावरती जबरदस्ती हात ठेवणं आलं, ते सगळं देवीकरण होत गेलं. कारण की सवयीवर लाईफ होतं. एखाद्या घाणा दिसणाऱ्या माणसाला हे चिकना पुरा गोविंदा दिसतंय, मलाही माहिती असायचं, त्यालाही माहिती असायचं की मी गोविंदा दिसत नाही, पण त्याच्या खिशातले 10 रुपये माझ्या हातात आले पाहिजे एवढंच मला गणित माहिती होतं. आणि जर मी प्रेमाने मागितलं तर कोणी हे देणारे, एवढं वैतागलं खेकसला अंगावर आलं तर ते देणारे आम्हाला टेक्निक चांगलं कळलेलं असतं. कारण की थ्रेटनिंग केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाही. पण कुठेतरी आतमधले आपल्या आई वडिलांचे संस्कार आपल्याला दिवसत असतात की हे माझं जगणं नाहीये, हे आयुष्यासाठी मी घर सोडून आलेली नाहीये, हे कुठे ना कुठेतरी प्रत्येक वेळेस माहिती असायचं. आणि एक दिवस मी अशीच गुरुच्याकडनं आमच्या कामाठीपुरा रेड लाईट एरियामध्ये गेले, तिकडे फिरत गेली, तर तिकडे एक छानसं म्हणजे असं ज्या धंदा करणाऱ्या बायकांची अशी घरं असतात आणि पडदेला जसं आपण मोठ्या मोठ्या टेम्पो वगैरे मध्ये कसं गावी जाताना ते असतात, त्या पद्धतीचे पडदे लावले सेक्स वर्कर्स बायकांचे, महिलांचे असतात. आणि मी त्यावेळेस म्हणजे मी अजूनही सांगते, मी स्वच्छ भारत अभियानची काही हिस्सा नव्हती भाऊ. 120 बनारसी भोला कच्चा पान खाल्लेलं पान, आणि मी तेव्हा मस्त फॅरिक्स बेबी होती, खाऊन मी पान खाऊन चालली होती. आणि कसा पडदा बाजूला केला, तर एक बंगाली मुलगी अशी झोपली होती, तिच्या खूप गोरी गोरी पान, मोठे मोठे डोळे, लांब केस, असे त्या गहाड्या चादरीवरती ती झोपली होती. आणि तिच्या बाजूला छोटंसं बाळ ठेवलं होतं, आणि त्या बाळाचे ना अंगावरचे हातावरचे स्किन निघत होते, म्हणजे 2-3 दिवसाचं ते बाळ असेल. त्या कपड्यामध्ये ना ते आईचे केस धरत होतं, सोडत होतं. मी अशीच बघत बसली तितक्यात एका माणसाने अशी जिद कर, म्हणजे ती सेक्स वर्क करत होती. मला एकदम राग, एकदम वाईट वाटलं, आणि मी तो पडदा बंद केला आणि तो माणूस जायचा वाट बघत बसली. तो माणूस गेला तोपर्यंत मी गुळणी बिळणी केली, पडदा बाजूला करून ती केसाच्या आंबोडा बांधत होती. मला तिच्याशी नजरेला नजर मिळवायला भीती वाटत होती. 20-21 वर्षाची ती मुलगी असेल, एकदम लहान मुलगी, बारीक गोरी गोरी पान. तर मी तिच्याकडे बघितलं, त्या बाळाकडे बघितलं, तर तिने मला काय प्रश्न विचारला, चाहिए क्या? मी म्हटलं तू देगी क्या? त्यावर ती आई म्हणते, अगर मैं नहीं दूंगी तो ये आर बनेगी. आरचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एखादी आई सांगते की माझं बाळ मी जर नाही दिलं तर हे आर होईल, ह्याचा अर्थ विचार करा, भविष्य तिने ठरवलेलं आहे. आपण आपल्या मुलांचं भविष्य सोन्या मोठं झालं काय होणार, कार्ट सांगतं मी डॉक्टर होणार, मी इंजिनियर होणार. इथं आईच ठरवते की माझी मुलगी सेक्स वर्कर होणार. ती बोली अगर नाही ती बी आरी बनेगी, मला सुचेना. आणि तेव्हा नुकतंच ओला, उबेर पण नव्हतं, ओला सुरू झालेलं. माझ्याकडे तो मोठा मोटरोलाचा फोन होता, त्याच्यावर बुक केली ओला. आलं बँड्रा वर्ली सीलिंग वरून जगदीश सिंगचं गाणं, मला काय चाललं काही कळत होतं. मी घरी आली, घरी माझी गुरु आहे, ती तमिळियन आहे, ती अंगाला झेंडू बाम लावून बसली होती जेवण करत. तर मी तिला म्हटलं, ती म्हणे क्या हुआ गौरी? म्हटलं गुरु मुझे कैसा तो भी लग रहा है. तर म्हटलं क्या हुआ बता. तर म्हटलं मी तिला साऱ्या प्रकारचे, माझी गुरु हसत हसत म्हणाली, बेटा वो धंधे वाली का, म्हणजे तिने आर शब्द वापरला, उसका बच्चा वही बनेगा. म्हटलं गुरु क्यों ऐसा? ती बोली क्यों का जवाब मेरे पास नाही, खाना खाल्यावर सो जा. हा एक किस्सा माझ्या आयुष्यातला. काम करत असताना संस्थेमध्ये आम्ही HIV वरती काम झालं, आम्हाला प्रोजेक्ट्स यायला लागले छोटे छोटे. ट्रान्सजेंडरच्या राईटसाठी मी काम करायला लागली, छोटे छोटे माझ्या ओळखी व्हायला लागल्या, पेपरमध्ये मी लिखाण लिहायला लागली. आणि एक दिवस आमच्याकडे आमचा एक मुलगा आला, म्हणाला अम्मा तुम उसको जानती हो क्या, XX को जानती हो? म्हटलं हाँ जानती हो. तो बोले वो मर गई. क्यों मर गई? TB था, HIV/AIDS हो गया था, मर गई. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला आमच्याकडे लाईन लिस्टिंग असते कॉम्प्युटरमध्ये की कोण आपण सर्व्हिस देतो, काय देतो. म्हटलं उसका नाम डिलीट कर दे, LFT दिखा दे, या तो डेट का वो दिखा दे, डेट सर्टिफिकेट तो देणार नाही, ते एकदा उलटा. तर बोला नाही अम्मा इतना बात नहीं है, कुछ तो बात है. तर म्हटलं काय झालं सांग, मला कुठेतरी जायचं होतं. मला अम्मा उसका ना 5 साल की बच्ची है. तर म्हटलं हाँ ठीक है, अभी औरतों को बच्चे होते ही है. तर तो मला लेकिन अम्मा, तो म्हटलं क्या हुआ बोल. उसका कोई नहीं है. कोई नाही. म्हटलं आता कसं सेक्स वर्कर महिला असतात ना, त्या बांगलादेशवरून येतात, नेपाळवरून येतात, गावाखेड्यातून येतात, युजली ना त्या बहिणी असतात, मामा की लडकी वगैरे असं रिलेशन्स मध्ये सगळं असतात. तो म्हटलं कोई तो का, बोला कोई नाही उसका, और वो औरत है ना बहुत दारू पीती थी ये. तर मी म्हटलं चल जाऊ बघूया. आणि मी त्यांच्या घरी गेली, तर तिकडे ऑलरेडी एक दुसरी कोठेवाली बाई जी अम्मा असते घरवाली, ती तिथे बसली होती आणि गुंड लोक बसले होते. तुम्ही ताली पिक्चर मध्ये बघत होती. तर ते बोलले की क्या. तर मी त्या मुलीकडे बघितलं, ती एखादी मांजर कशी असते हाडबिड केली, भिंतीवर चालते, तिची की व्याविद, तशी काळी सावळीशी पोरगी तिथं कोपऱ्यामध्ये उभी होती. तर मी तिच्याकडे बघितलं, डेड बॉडी बघितलं. तर ते म्हणाले की मेरा
ये देणे काय पैसा, ये देणे. कोणी गॅसचं भांडं घेऊन चाललं होतं, कोणते कलरचे डब्बे जे आपण बादली करतो ते घेऊन चाललं होतं. एकाने बोला मैं पंखा लेके जाता है. म्हणजे जनपळ भर म्हणतील हाय हाय मी जाता राहिलं कार्य काय. हे जे तिथे आपण ऐकतो ना ते मी डोळ्यांनी बघत होती की माणसाची मेल्यानंतर ती थुकी सुद्धा कोरडी झालेली असते. ती थुकी कोरडी बघून मला त्या बाईची भीती वाटत होती. HIV पॉझिटिव्ह बाई, तिला हात लावायला कोणी धजावत नव्हतं, पण तिच्या वस्तू घेताना कोणाला भीती वाटत नव्हती. आणि नंतर प्रश्नाला तर तो एक म्हणाला की इसकी लड़की को मैं लेके जाके सोनापुर में बेच देगा कलकत्ता में. 5 वर्षाच्या मुलीला आपल्या समोर कोणीतरी म्हणतंय की ह्या पोरीला घेऊन विकेल. माणूस की कुठेतरी कोणाला शिल्लक असतेच ना प्रत्येकाच्या. आपल्या आईवडिलांचे संस्कार पण असतात ना. तर मी परत एक पान खाल्लं, 2 पान खाल्ले असतील आणि मला A पासून Z पर्यंत चांगल्या पैठणीतल्या शिव्या देता येतात. म्हणजे आता मी जशी बोलते ना त्याच्यात दुसरी बाजू गंगा जमुनासारखी पण माझ्याकडे आहे. इवन आय कॅन स्पीक दॅट. म्हणजे तेही कळलं पाहिजे. तर मी सगळ्या भाषा बोलू शकते, सगळ्या पद्धतीच्या शिव्या देऊ शकते. मी त्या गुंडाशी त्याच भाषेत म्हटलं मेरा भी 2.5 लाख रुपये देणे काय. त्या माणसाने माझ्याकडे वरून खालून मला स्कॅन केलं की हा हिजडा ह्याच्याकडे 2.5 लाख रुपये. आणि माझ्याकडे नव्हते, पण कधी कधी आपण म्हणतो ना खोटं बोलणं गरजेचं आहे. तो बोलला तो मैं बोली ये बच्ची मैं ले लूंगी, तुझे जो करणे काय कर ले. आणि मग ती मुलगी जेव्हा मी घरी घेऊन आली रात्रीचे 10-11 वाजते, चंपा झोपली होती. आमच्या ग्रिल लावतात कारण की गुंड लोक रात्री बेरात्री अक्का पाणी दे, घरात घुसतात, थम्सअप पितात, दारू पितात, क्या पका. आणि मोठ्या लोकांना आम्ही घाबरतो गुंड लोकांना, कारण की वाईटपणा घेतलं तर उद्या जगून नाही देणार. म्हणून माझ्या गुरुनी काय केली, शकल लावलेली मोठं ग्रिल लावायचं, कुलूप लावायचं. मी ग्रिल वाजवलं, गुरुनी वैतागून ते ग्रिल उघडलं. इथनं नीट काय को आहे बेटा. आणि त्या मुलीकडे बघितलं. माझ्या गुरुने पहिला प्रश्न माझ्याकडे केला, इंसान का बच्चा. तुम्ही विचार करा 60-65 माणूस जेव्हा आपल्याला बोलतो इंसान का बच्चा, बोले कलकत्ता कुत्ते का बच्चाला. मला ती हौस आहे ना कुत्रे मांजरे पाळायची. कोणी पॉमेरियन कुत्र्याचं पिल्लू दिलं की 4 दिवस घेऊन यायचं, त्यांनी हगून ठेवलं की देऊन टाकायचं. लेके जाऊ बिलकुल चिल्लाता है गुरु. माझे गुरु लगेच मला म्हणे इंसान का बच्चा लेके आए. तर म्हटलं गुरु मैं बाद में बोलती मुझे भूक लगी है. तर बोली क्या खाएगी. तर म्हटलं जे आहे ते दे. तिने रस्सा आणि भात खाल्ला आणि बांगडे होते, तर त्या मुलीला तिने बांगडे दिले खायला. ती खात होती. तर चंपा मी किती भूककडे देख. तर तिला मी काय सांगू, तिची आई वारलीये, तिच्या आईची मय्यत मी भगवती हॉस्पिटलमध्ये देऊन आलीये, तिचा अंतिम संस्कार करतो. त्या पुरीला मी काय सांगू. ती मुलगी मस्तपैकी काटे बाजूला काढून खात होती. भातामध्ये तिने ते बांगडा कुस्करला, कांदा खाल्ला, सगळं खाल्लं. गुरु बोले और खाना चाहिए तो दे दे उसको. म्हटलं नाही गुरु तुम्ही दे दो. ती बोली मी ज्यादा मत कर, तो ओकेल बिकेल ती पोरगी. तर तिने ते मस्तपैकी एवढा भात खाल्ला, तो बांगड्याचा रस्सा खाल्ला तिने. मग झालं तोंड पुसून ती उभी राहिली. तर मला तर कळेन आता पुढे काय. आणलं तर हौशेमध्ये येऊन आपण ते आणलं बोलतो ना तसं. मग गुरु बोलले मी काय सोयगी. तर म्हटलं काय सोयगी. बोलले माझं एकदम काय सोयगी. बोले सुला तेरे बाजू में. माझा 3 बाय 3.5 बायचा तो पलंग छोटासा एका कोपऱ्यामध्ये मला दिली होती जागा. म्हटलं चल ठीक आहे. आता किरकिर केली घरात तर मला पण घराबाहेर काढेल माझी गुरु, कारण की घर तीच आहे. मी तिला बाजूला घेऊन झोपली. थोडा वेळ मला बाजूला कोण असल्यामुळे झोप येत नव्हती. ती मुलगी माझी चद्दर ओढत होती, मी तिची, हे थंडीचे दिवस होते, ती माझी गोदडी ओढे, मी तिचे अंगावर गोदडी होते. आणि नंतर मला इरिटेट व्हायला लागलं. पण भाऊ तुम्हाला सांगते ताई, रात्री 2-2:30 वाजता त्या पोरीने माझ्या पोटावरती हात ठेवला, असं घट्ट मिठीत मारल्यासारखं. त्या दिवशी मी बाळणपणाच्या काळा सुटाचं मला झालं. आता तुम्ही टाळ्या वाजवू शकता. आणि तो हात मी आज ताब्यात काढू शकली नाही. आणि त्यावेळेस मला सुचलं की मदरहुड इज अ बिहेवियर टू लव्ह समवन, टू केअर समवन, दॅट इज अ मदरहुड. म्हणजे मातृत्व होण्यासाठी तुम्हाला गर्भाशय असण्याची गरजच नाहीये. जर तुम्ही एखाद्यावर निस्वार्थीपणे प्रेम केलं तर तुमची लैंगिकता कशाचीच गरज. अहो पण महाराष्ट्रातले लोक आपण विठ्ठलाला आई मानतो ना, आपण विठ्ठलाला माऊली म्हणून म्हणतो. जगातला एकमेव देव असा आहे की ज्याच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला एंट्री आहे. आता त्या विठ्ठलाचे आशे पाय असे झाले, काय खाल्लं की आपण पदराला आपण सहज आईच्या पुसतो आणि आई काही बोलत नाही, तसं ते नातं असतं. तर आपल्याकडे तेच आहे. आणि त्या मुलींच्या मला पकडलं त्या दिवशी माझी नाळ झटली की मला कोणीतरी माझा आहे आणि ही जबाबदारी माझी आहे. 4 दिवस गेले. 5 दिवसानंतर त्या मुलीला म्हटलं कुठे जातं ते सांगितलं. तर म्युन्सिपाल्टीच्या एका BMC स्कूलमध्ये तिला टाकलंय. पण बरेच दिवस ती शाळेत जात नव्हती. फी भरायचा प्रश्नच नव्हता. मी ते उर्दू वजा हिंदी मीडियमच्या शाळेत गेले. थोड्या दिवसांनी तिला घेऊन गेले आणि तेव्हा मी मॅक्सी वगैरे घालायची, जे मिळेल ते कपडे घालून मी जायची. कारण की मी स्लम मध्ये राहत होती आणि स्लम मध्ये जरा तुम्ही नटलत ना की लोक तुमच्याशी बोलत नाही.
ते असतं ना की चांगल्या एरियामध्ये जर भिकारी आला तर कुत्रा त्याच्यावर भुंकतो, आणि तुम्ही जर गरीब वस्तीत गेला तर कुत्रा तुमच्यावर भुंकतो. आला असेल, अनुभव आला ना तुम्हाला? तसं मला त्या एरियामध्ये मला तसं नटून थटून राहताच नाही ना, गजरे बिजरे लावून. मी तशीच गेली, तिच्या शाळेमध्ये गेली. तर म्हटलं मैं इसके साथ है, ती म्हणे प्रिन्सिपल के पास जाओ. पहिल्या मुत्रीच्या बाजूला प्रिन्सिपल कडे गेले. तिने मला बघितलं. ती बोली ये लड़की हमारे स्कूल में है, ये आती नहीं है, ये ऐसा शरारती है. तिने सगळं. पण मी त्या खुर्चीकडे बघते. ती बोलता बोलता ती बाई बोलेल तरी, बाई तू खुर्चीत तरी बस. आणि की मी अशी शा करते. तर एखादा माणूस बोले ना बैठो कुर्सी पर बैठो, तिने मला अलावच नाही केलं. म्हणजे ज्ञानदेवता जी आहे, सरस्वतीचं मंदिर आहे, तिथली शिक्षिका मला बस म्हणून पण बोलायला तयार नाही. विचार करा. तर तिने मला विचारलं आप कौन है इसके, एकदम वैतागून असं, आप कौन है इसके. तर मी म्हटलं मैं इसकी मौसी हूँ. ते बोले ठीक है. तर मैं बोले आप तो जानते ना हम लोग किन्नर है. ते बोले हाँ तुम किन्नर है पर बच्चा तो किन्नर नहीं है ना. तर मतलब उसके ऐसा ऐसा. तो बोली ठीक है आप अच्छा काम करती, संभालो पर स्कूल पे भेजो उसको. अभी एग्जाम उसने दिया नहीं है, मैं कैसा भी करके अभी उसको आगे भेज देती है, ढकल गाड़ी उसकी कर देती, पर उसको देखो. आणि 15 दिवसांनी परत मला शाळेतून बोलवलं. हिच्या लिहून दिलं की टीचर ने बुलाया. तर टीचर मला बोलली की मैंने आपको बोला था कि आप किन्नर है, बच्ची किन्नर नहीं है. बच्ची स्कूल में ताली बजाती है, बच्ची गंदी गंदी गालियां देती है, और बच्चे स्कूल के बच्चे लोगों का पेंसिल चुराते हैं और बोलते अगर तुमने बोला तो मैं छक्के लोगों को लेकर के तुमको मारेगी. 8-9 वर्षाची ती पोरगी. आता एक तर त्या टीचरचे माझ्यावरती उपकार. तिने मला कसं तरी ऍडमिशन दिले आणि 15 दिवसात लगेच तिने मला बोले हम उसको स्कूल से निकाल देगा. मग आपण असं तेव्हा नाही करू शकत. कसं काढते, काढून दाखव, मग मी शिक्षण अधिकाऱ्याकडे जाईल. शाळपणा मी नाही करू शकत तेव्हा. नहीं मैं समझती. बोली नहीं मैंने आपको बोला था ना आप किन्नर हो, ये किन्नर नहीं है, ते ऐसा ऐसा करते. त्या मुलीला मोठे डोळे दाखवले. आता ती बोलली की रोज टीचर बोली बांध के आमच्या घरातले हिजडे भीक मागायला जाणार, 2 वेळा कुठे घालणार. मग मी तिला तशीच नेली. शाळेतून आणता सलून मध्ये नेली. सलून मध्ये तिचा मशरूम कट कापून आणला. पोरगी रडत होती, मी रडत होती, कारण की मला तिच्या वेण्या बांधता येतच नव्हत्या. आम्ही कधी केलंच नाही. पण टीचरचं ते वाक्य माझ्या मनात कुठेतरी गुंतवत होतं की हो किन्नर नाहीये. आणि शी स्टार्टेड टू क्लॅपिंग. म्हणजे माझ्या बरोबर राहून किंवा मी घरात कधी टाळ्या वाजवत नाही किंवा काय, पण माझ्या घरातले गुरुभाऊ 7-8 हिजड्यामध्ये ते छोटीशी पोरगी ती टाळ्या वाजवायला लागली. तिला अस्करी शिवाय यायला लागला. आधीच गर्भसंस्कार चांगले होते तिच्यावरती, त्यामुळे इकडे आणखीन भर पडली तिच्यामध्ये. आता शिक्षिकेला मी काय होतं, शिक्षिकेने मला सरळ सांगितलं की लमिशातून काढून टाकणार, इसके वजह से बच्चे करा. मग मी एका माणसाला विचारलं, तिला हॉस्टेलला टाकलं. पण माझी पोरगी जेव्हा हॉस्टेलला गेली तेव्हा मला रिअलाइज झालं की दुःख काय असतं. मग मी सुट्टीला जायचो, मग तिला सुट्टीला आणायचो, मग हळूहळू ती मोठी झाली. हे रिलेशन एक प्रकार चालू झालं. पण जसं मगाच्या ह्याच्यातलं मी तुम्हाला म्हटलं की मी गुरुला विचारलं, गुरु ती मुलगी, ती बाई बोली तू लेगी क्या, तू करेगी क्या, तू नहीं लेगी तो ये बच्ची आर बनेगी. तर माझे गुरु मला म्हणाले ठीक है देख क्या करते, तेरे दिमाग में क्या है, एक बच्ची तो तूने हॉस्टेल में डाली है, अब क्या. तो मतलब गुरु वो बच्ची को लेके आएंगे क्या. ए बेटा हमको नहीं जमेगा, वो हक्के रखेगा, उसका मुद के रखेगा, हम भीख मांगने जाएगा, बच्चा बहुत रोता है, हमको नहीं जमेगा. मतलब गुरु कोई मराठी औरत है खाना बनाने वाली, तिला विचारलं मावशी तुम्ही सांभाळाल का. तर सुरुवातीला होत सांगतात ना 1500 रुपये तुम्ही द्या, मी बाळाला सांभाळेल. तिच्या हिमतीवर मी बाळ घेऊन आली त्या पिशवी ह्याच्यामध्ये काय म्हणतात ते गोदडीमध्ये साडीच्या कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळलेलं बाळ घेऊन आली. सगळ्यांनी पप्पी घेतली, घाबरून घाबरून उसका गर्दन सांभाळ हे करत ते सगळं केलं. आणि त्या क्षणाला मनामध्ये विचार आला की आपण हेच काम करू शकतो. त्या मुलाच्या पर्स जेव्हा मी माझ्या गुरुला दिलं, जी बाई मला ओरडत होती, शिव्या घालत होती, तीच मला सांगत होती बेटा गर्दनकिरीचे हात पकडणे का, बेटा उसको ज्यादा पिलाने का, नहीं तो उसको जुलाब हो जाएगा. देख उसको हे तिला संडास नाही झाली तर तिने हिंग पाण्यामध्ये भिजून तिच्या पोटाला लावली आणि ती गाईचं दूध तिला वरचं दूध देत होते. त्या क्षणात मी माझ्या गुरुकडे बघते, गुरु माझ्याकडे बघते. म्हटलं गुरु हम जिंदगी भर क्या चीज के लिए आए हैं यहाँ पे, बेटा माँ बनने के लिए, औरत बनने के लिए. मैं बोली गुरु हम लोग इनको नहीं संभाल सकते. आणि त्या दिवशी आमच्या मनामध्ये विचार आला, आमच्या संस्थेचा उगम तिथून झाला. त्या संस्थेचं नाव आहे आजीचं घर, म्हणजेच नानी का घर, जिथं आम्ही सेक्स वर्कर ज्या एकल महिला आहे, सेक्स वर्कर करणाऱ्या बाई वाईट का चांगला ते बोलायचा अधिकार ना तुम्हाला आहे ना मला आहे, बरोबर ना. आणि आपण जज म्हणून त्या चष्म्यातून कोणीच कोणाला बघू शकत नाही. पण ते मुलं म्हणजे तुम्ही जर मिरचीचं झाड बघितलं असेल ना, मिरचीच्या झाडाला फुलं येतात आणि कधी तोडून बघा, मिरचीची फुलं ना तिखट नसतात. आई सेक्स वर्कर आहे म्हणून मुलं तशी असतील आपण गृहीत धरतो, कन्सिडर करतो, विच इज रॉंग. आणि त्या दिवशी आमच्या मनामध्ये हे आलं की आजीचं घर म्हणून आपण संस्था करू.
2, 3, 4, 7, 8 करता करता 15 मुलं आमच्याकडे यायला लागली. मग जवळच्या सेक्स वर्कर महिला त्यांच्या मुलांना आमच्या हा मस्तीखोर पोरग आहे का इकडे घाबरला बिचारा. तर मुलींना ठेवून जायला लागल्या. मग एक दिवस ठेवायचे, मग मुलांना ठेवायला लागले की मग माझी गुरु साऊथवाली असती मुगीचा डाळीचं खिचडी करायची दुधी बिधी टाकून. आमच्याकडे मग पहिलं गोकुळचं दूध अर्धा लिटरच यायचा, कारण की मला संध्याकाळी कॉफी लागते. आता माझ्याकडे 5 लिटर गोकुळचं पिशव्या येतात. फरक पडलेला आहे आमच्या घरामध्ये, कारण की परिवार वाढलेला आहे. बेटा गोकुल का दूध का मलाई अच्छा आता है, माझी गुरु सांगते. वो कटोरी में निकालती, फ्रिज में स्टील का डब्बे में रखने का, 4 दिन के बाद उसका घी निकालने का, बच्चे को खिलाने का, बच्चा साफ होता है. या सगळं करून हे करतं कोण? करतात तर आमचे हिजोडे करतात. आणि माझं काम फक्त प्रवक्ता म्हणून फिरणं जगभर, कारण की यासाठी पैसे लागणारच आहेत ना. आणि कोणी खरं